आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3081वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. दुर्जनाशी करी साह्य तोही लाह्य दंड हे, तोही लाह्य दंड हे. शिंदळीच्या कुटने वाटा संग खोटा खोट्याचा, संग खोटा खोट्याचा. एरैरा कांचने भेटे अगी उठे तेथुनी, अगी उठे तेथुनी. तुका मने कापू नाके पुढे आणिके शिकविती, पुढे आणिके शिकविते. शिंदळीच्या कुटने वाटा संग खोटा खोट्याचा, संग खोटा खोट्याचा. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, दुर्जनासी करी साह्य तोही लाह्य दंड हे. कारण महाराजांनी हा अभंग करून 300-350 वर्ष झालं. त्या काळामध्ये कारण लोकशाही नव्हती, हुकुमशाही होती. आता हुकुमशाहीमध्ये असं कठोर बोलणं, परखड बोलणं, निर्भयपणे बोलणं, त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्याचा विचारही आपल्या जीवनामध्ये करू शकत नाही. आज लोकशाही आहे. कारण 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मग आपण या लोकशाहीमध्ये सुद्धा एखादा मोठ्या माणसाला दुर्जन म्हणू शकत नाही. कारण एखाद्या घराचं वाटोळं करणारा तो बारका दुर्जन, एखाद्या कुटुंबाचं वाटोळं करणारा त्याच्यापेक्षा थोडा मोठा दुर्जन, एखाद्या कारण गावाचं वाटोळं करणारा त्याच्यापेक्षा मोठा, एखाद्या तालुक्याचं एखाद्या जिल्ह्याचं वाटोळं करणारा त्याच्यापेक्षा मोठा दुर्जन, जो देशाचं वाटोळं करणारा आहे तो किती दुर्जन. त्याच्यासारखा दुर्जन या जगामध्ये आहे का? मग त्या दुर्जन लोकाला जे साथ देतात तेही त्यांच्या जीवनामध्ये दुर्जनच आहेत. आपल्या जीवनामध्ये महाभारताची कथा सर्वांना माहीत आहे. कारण पांडवाला दूध क्रीडेमध्ये हरविलं आणि हरविल्यानंतर पांचाली कारण डावावर लावली, तिचं वस्त्र हरण केलं दुर्योधनानं. तिनं सगळ्याला न्याय मागू लागली. कारण भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण सगळ्यांनी खाली माना घातल्या. आता खाली माना घातल्यानंतर तिचं भगवंतानं रक्षण केलं. रक्षण केल्यानंतर तिनं शाप दिला. कारण तिच्या तोंडावाट उद्गार गेले. ज्याने ज्याने मौन बाळगिलेलं आहे त्यांना त्यांचे परिणाम भोगावेच लागतील. ते वाक्य भगवंताला कारण खरं करून दाखवावं लागलं. म्हणून आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, आपल्या देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी ही मणिपूर प्रकरण झालं कारण महिलावर किती अत्याचार झाला, त्यांनी मौन बाळगिलं. सर्व भारत देश तुटून उठला. पण आजपर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधानजी, आपले गृहमंत्रीजी काहीच बोलले नाहीत. मग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शिक्षा आता ते भगवंत देईल. आपल्या जीवनामध्ये आपण विरोध जरी केला, जो विरोध करणारा आहे त्याला लगेच CBI, ED हे त्यांच्या कारण ते पाठवितात. म्हणून जे विरोधी पक्षामधले जे लोक होते त्यांनी ED, CBI लावून ते त्यांच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. म्हणून एकावरही कार्यवाही त्यांच्या जीवनामध्ये झालेली नाही. 2014चं इलेक्शन कसं झालं हे सर्वांना आपल्या भारत देशाला माहीत आहे. ज्याची नियुक्ती कारण एक देशाचे आपले पंतप्रधान साहेब, विरोधी पक्ष नेते आणि कारण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असे 3 मिळून ती नियुक्ती व्हायला पाहिजे होती. पण मोदी साहेबांनी कोर्टालाच बाहेर काढलं. आता कोर्टाला काढून त्यांचाच एक कॅबिनेट मंत्री घेतला आणि मग तो आपले राजेश कुमारजी यांची निवडणूक आयोग कारण म्हणून नियुक्ती केली. आता जो आयुक्त त्यांच्या जीवनामध्ये मोदी साहेबांनी ज्याची नियुक्ती केली आहे, शहा आणि मोदी, मग तो निरपेक्ष निवडणूक कशी घेणार, पारदर्शकता त्या निवडणुकीमध्ये कशी असणार
हे भारतामधल्या प्रत्येक लोक त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहोत. हे सगळं आपल्याला दिसायलेलं आहे. बरं, आता हे दिसूनही कारण राहुल गांधी यांनी पुरावे दिले आणि पुरावे देऊनही त्यांनाच ॲफिडेव्हिट मागतो. कारण आपले आता सध्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमारजी, आता हे एवढे यूट्यूबला सध्या लोक त्यांच्या जीवनामध्ये आहेत. कारण त्यांच्या मीडियाही त्यांच्या कारण पूर्ण त्यांच्या अंडर आहे. कोणीच त्यांच्या विरोध आवाज उठवायला तयार नाही. कारण सत्ताधारीमधल्यामध्येही कारण भाजपमधलेही लोक जर त्यांच्या विरोधात बोलावं तर त्यांना कारण सत्तेमधून हकलून दिलं जातं किंवा त्यांच्यावरच ईडी CBI लावली जाते. अशी दहशत कारण या आपल्या लोकशाहीमध्ये या दोन कारण महान नेते जे आपले गृहमंत्री आणि आपले देशाचे जी पंतप्रधानजी यांनी या देशामध्ये सध्या चालू आहे. आता यांना विरोध करायचा. हे दुर्जन आहेत. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे, सर्व आहे. मग आता विरोध करायचा म्हटलं तर हे दुर्जन आहेत. या दुर्जनाला साथ देणारे दुर्जनच आहेत. यांच्या विरोधामध्ये अनेक लोक स्पष्टपणे बोलालेले आहेत. माझ्याही जीवनामध्ये मी स्पष्टपणे आज जी बोलण्याचं धाडस करतो. कारण आपला देश जिवंत राहिला, देश जर राहिला तर आपण आहोत. देशच नाही राहिला तर आपण आपल्या जीवनामध्ये राहणार आहोत का? देशापेक्षा श्रेष्ठ काय आहे आपल्या जीवनामध्ये? कारण देशासाठी प्राण गेले तरी आपल्या जीवनामध्ये ते अत्यंत चांगलं आहे. ती मुक्तीच मिळते देशासाठी जर प्राण दिले. आता ह्याने आजचे दिन आपले मोदी साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये म्हटलं. खरंच आजचे दिन आलेले आहेत का आपल्या जीवनामध्ये? खरंच पहा, 2014मध्ये कारण जे काँग्रेसचं जी सत्ता होती, मनमोहन सिंग या भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या काळामध्ये कारण 81 लाख करोड हे विदेशी कर्ज होतं आपल्या देशावर. आता मोदी साहेबाची 2014मध्ये सत्ता आली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 2014मध्येच विदेशी कर्ज घेतलं 26.76 लाख करोड. आता 15मध्ये घेतला 28.87 लाख करोड, 16मध्ये 32.02, 17मध्ये 32.65, 18मध्ये 37.41, 19मध्ये 38.78, 20मध्ये कारण 41.85, 21मध्ये 44.45, 22मध्ये 48.46, 23मध्ये 52.25 आणि 25मध्ये त्यांच्या जीवनामध्ये 61.33. म्हणजे त्यांनी 10 वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये विदेशी कर्ज किती घेतलं तर 119 लाख करोड रुपये घेतलं. आणि पहिलंच आज विदेशी कर्ज आपल्या देशावर 200 करोड रुपये विदेशी कर्ज आहे. कारण अनेक पत्रकार त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट बोलतात आणि आपण त्याला साथ देत नाही. कारण आपल्याला लोकशाही जर टिकवायची असेल, आपल्या मताचा अधिकार आपल्या जीवनामध्ये टिकवायचा असेल तर हे आपल्याला ओपन बोलावं लागेल, यांना विरोध करावा लागेल. कारण हे दुर्जन आहे, दुर्जनाला साथ देणारे हे जे लोक आहेत. त्याच्यामुळं कारण जशी या देशाला कारण स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही, अनेक जणांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राणाची आहुती दिलेली आहे. म्हणून या दोन लोकांची जी सत्ता आज ह्यांनी जर असं मताची चोरी करून जर त्याच्या जीवनामध्ये सत्ता मिळवित असतील तर हे देशामध्ये यांची कायम सत्ता राहणार आहे. आणि ह्यांनी देश म्हणजे विकायलाच काढलेला आहे मोदी आणि जे आपले मोदी साहेबांनी, शहासाहेबांनी. कारण अडाणी, अंबानी यांनाच म्हणजे आता त्यांनाच सगळं देशामधले त्यांना प्रॉपर्टी देऊ लागलेली आहेत. हे आपण आपल्या डोळ्यानं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पाहतो. पाहून नुसतं भागणार नाही, आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, यांना विरोध करावा लागेल. कारण हे विरोध केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा पर्यायच नाही. शेवटी काय त्यांची सत्ता आहे, मग जेलमध्ये घालतील, अनेक शिक्षा त्यांच्या जीवनामध्ये करतील, ते भोगावं लागेल. प्रत्येक मनुष्याच्या डोक्यावर आपल्या आधीच कारण कर्ज किती आहे म्हणलं तर 1,40,000 प्रत्येक लोकाच्या डोक्यावर कर्ज आहे. एक दिवस देश हा
अजून पहिल्यासारखंच दुसऱ्याची सत्ता गुलामीमध्ये आपल्या जीवनामध्ये जगावं लागेल. म्हणून आपल्याला हा संघर्ष करणं, विरोध करणं, हे जे दुर्जन लोक आहेत त्यांना करणं प्रत्येक मनुष्याचं हे आद्य कर्तव्य आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी आज कारण नुसतं देवाचंच नाव घेऊन, रामाच्याच नावावर इलेक्शन करून, धर्माच्याच नावावर इलेक्शन मत मागून हे चालणार नाही. धर्म आहे, देश आहे तर धर्म आहे. कारण देश कशासाठी आहे? कारण हे शासन कशासाठी आहे? लोकांसाठी. आपण निवडून दिलेलं शासन आहे. आपल्या मतानं हे शासन या सत्तेमध्ये आलेलं आहे. जर शासन लोकांच्या मताची कदर करीत नसेल तर मग त्या शासनाला, त्याच्या जीवनामध्ये तो अधर्मी आहे, तो दुर्जन आहे. त्या दुर्जनाला साथ देणाऱ्याला प्रत्येक भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे बोलणं. नाही बोलला तर त्या पापाला तुमच्या जीवनामध्ये, जसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, जसं महाभारतामध्ये जसं भगवान सांगतात, ज्यांनी ज्यांनी मौन बाळगेलं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, कारण दुर्योधनाकडे किती 9 अक्षेणी सेना होती, पांडवाकडे 7 अक्षेणी होती. पण भीष्माचार्याला त्यांच्या जीवनामध्ये मरावंच लागलं. कर्णासारखा या जगामध्ये उदार नाही, त्यालाही मरावंच लागलं, कारण दुर्जनाला साथ दिली. म्हणून भगवान सांगतात की मी दुर्जनाला ज्यांनी साथ दिली, कारण त्या टायमाला जे महाभारतात युद्ध झालं, नदी रक्तानं वाहत होते. असं हे घनघोर करणं जी युद्ध करावं लागलं, कशामुळं? धर्म आणि अधर्माचं. तसं या सृष्टीची उत्पत्ती झालीपासून हे संघर्ष चालू आहे, धर्म आणि अधर्माचा. अधर्माला आपल्या जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, चिंधळीच्या कुटने वाटा, संग खोटा खोट्याचा, संग खोटा खोट्याचा. कारण या संपूर्ण अभंगामधून महाराजांनी दुर्जन व्यक्ती आणि त्या दुर्जन व्यक्तीला साथ देणाऱ्याबद्दलच बोललेलं आहे. आता चिंधळीच्या कुटणी वाटा, कुटणी म्हणजे जसं उकळामध्ये त्या मुसळानं कुटलं जातं किंवा खलबत्त्यामध्ये त्या कारण दगडाच्या ह्यानं कुटलं जातं म्हणजे वाट. आता इथं काय सांगायचे महाराजाला, जो सिंधळबाईच्या घरची वाट दाखवितो आणि जो सिंधळबाईच्या घरला जातो, कारण सिंधळबाईच्या घरला जाणाराही तो कसा आहे? तो दुर्जनच आहे. आणि सिंधळबाईची जी वाट दाखविणार आहे तोही दुर्जनच आहे. सज्जन मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सिंधळबाईचं घर कुठं आहे त्याला माहीत नसतं, तो त्याच्या जीवनामध्ये कधी वाट दाखवू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात की संग खोटा खोट्याचा, कारण दुर्जन मनुष्याला साथ देतो. अशा जे खोट्याच लोकाला साथ देतात. म्हणून आपण सत्यानं वागावं, सत्यालाच आपल्या जीवनामध्ये साथ द्यावी. कारण एक दिवस प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जायचं आहे. इथं आलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काहीच घेऊन जात नाही, फक्त नाव राहतं माणसाचं. म्हणून चंद्रमे जे आलांचन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. माऊली म्हणतात. का म्हणतात? त्यांच्या जीवनामध्ये चंद्राला कलंक लागलेला आहे. कलंक म्हणजे तो काळा डाग आहे. कसा लागलेला आहे? मी पसायदानाच्या प्रत्येक चरणावर चिंतन मांडलेला आहे, तो व्हिडिओ आहे का. म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण संग खोटा खोट्याचा, कारण दुर्जनाचा संग आपल्या जीवनामध्ये करू नये. दोघंही खोटे आहेत. सज्जन मनुष्यानं त्यांच्यापासून लांब राहावं, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ए रेरा कांचने भेटे, अगी उठे ते थोनी, अगी उठे ते थोनी. आता इथेही महाराज उदाहरण देतात. 2 लाकडं घेतल्यानंतर आपल्याला अग्नी निर्माण करायचा आहे, तर एक लाकडावर दुसरं लाकूड घासावं लागतं. किती घासावं लागतं? तर त्या ज्या दोन्ही लाकडं झिजतात, झिजल्यानंतरच त्याच्यामधून अग्नी निर्माण होतो. ह्याच्यामधून महाराजाला सांगायचं काय आहे? कारण या दुर्जन मनुष्याला आणि दुर्जन मनुष्याला साथ देणाऱ्या
मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये विरोध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि हे संघर्ष करीत असताना आपल्या जीवनामध्ये झिजावं लागतं. काही जणाला प्राणाच्या आहुती द्याव्या लागतात, कारण त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये न्याय मिळत नाही. न्याय पाहिजे असेल, फुकट न्याय मिळत नाही, कारण त्यांचं बलाढ्य त्यांच्याकडं सर्व धन असतं, पद असतं आणि सामान्य माणसाला संघर्ष करीत असताना शेवटी कारण शेवटी द्यायचा म्हणलं तर प्राणच आपण आपल्या जीवनामध्ये देऊ शकतो. म्हणून ह्याच्यामध्ये प्राण जरी दिला तरी देशासाठी प्राण दिलेला तो मनुष्य अमर आहे. मरण तर प्रत्येकाला आहे, तेही मरणार आहात, आपणही मरणार आहात, इथं कुणीच अमर नाही. पण त्यांना विरोध करणं आपल्या जीवनामध्ये हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे कापू नाके पुढे अनेक शिकविती, पुढे अनेक शिकविती. कठोर बोलतात महाराज. असे जे दुर्जन लोक आहेत, दुर्जन लोकाला साथ देणारे लोक आहेत, त्यांचे नाक कापा म्हणतात. तर दोघाचे हे नाक कापा म्हणजे त्यांच्यावर वचप बसल. आता एवढे जे सत्तेमध्ये आहे, ज्यांच्याकडं सत्ता आहे, पोलीस त्यांच्या अंडर आहे, CBI, इन्कम टॅक्स सर्व त्यांच्या अंडर आहे, त्यांना आपल्या जीवनामध्ये बोलायचं म्हणलं तरी ते आपल्याला बोलू देत नाही. मग ह्याच्यासाठी संघर्ष लागल. प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये रस्त्यावर उतरावं लागल, कारण ही वेळ चांगली नाही. आपल्याला जर आपली लोकशाही टिकवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे, तो आपला पवित्र ग्रंथ आहे या देशाचा. त्या ग्रंथाचं रक्षण करायचं असेल, आपल्या संविधानाचं रक्षण करायचं असेल, तर प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये रस्त्यावर उतरावं लागल. यांच्या विरोधामध्ये या दुर्जन लोकाच्या आणि ते सामना करावा लागेल. त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये आपल्याला न्याय मिळेल. मी माझ्या जीवनामध्ये मलाही मतदानाचा अधिकार आहे, मलाही बोलण्याचा अधिकार आहे. मीही 2014मध्ये मोदी साहेबाला मतदान केलं. का केलं म्हटलं तर त्यांना पत्नी नाही, निरपेक्ष दिसतात, म्हणजे ते संन्यासी दिसतात त्यांच्या जीवनामध्ये, तर ते देशाचं भलं करतील असं मला वाटलं माझ्या जीवनामध्ये. पण ह्याने देशाचं तर काही भलं केलं नाही, काही 2-4 माणसाचं त्यांच्या जीवनामध्ये भलं केलं. म्हणून कारण माणसाला वरून माणूस कधीच कळत नाही. उसडोंगा परिरस नवे डोंगा, काय भुरला शिवरल्या रंगा. कारण आपल्या देशामध्ये आपण जे बोललो, मोदी साहेब हे निस्वार्थी आहेत, संन्यासी आहेत, लग्न बायकोला सोडून दिलेलं आहे. पण ह्यांची बायकोला का सोडून दिलं हे त्यांचं वैयक्तिक तो प्रश्न आहे. मग देशासाठी काहीतरी करतील, देशाचं कल्याण करतील. देशाचं कल्याण झालेलं नाही, देशावर एवढं कर्ज आहे, ती 2 कधी फिटल हे काही सांगता येत नाही. कमीत कमी आपल्याला मतदानाचा अधिकार तरी आपला अबाधित राहावा, याच्यासाठी प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याला रस्त्यावर येण्याची गरज आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये आज या अभंगावर, कारण थोडं बोललो, कारण माफी मागतो, कारण अभंगा व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कधी बोलत नाही. पण दुर्जन म्हणल्यानंतर तो प्रत्येक क्षेत्रामधला दुर्जन आला. कारण परमार्थामध्ये बी असे अनेक दुर्जन आहेत, महाराज म्हणून त्यांच्या जीवनामध्ये घेतात आणि नाही ते कृत्य त्यांच्या जीवनामध्ये करतात. म्हणून कुठल्याही दुर्जन मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये ओळखावं लागतं, नाहीतर त्याच्या जाळ्यामध्ये गेल्यानंतर तो आपला बळी घेतल्याशिवाय राहत नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.